माझे नाव आहे निमिष्का शिरोडे. आज मी तुम्हाला मराठी राज्यभाषा दिनाची माहिती सांगणार आहे. मराठी राज्यभाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारीला उत्साह साजरा केला जातो. या दिनाला मराठी भाषा दिन तसेच मराठी भाषा गौरव दिन असे म्हणतात. या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक कादंबरीकार कवी कुसुम मार्गदर्शक यांचा जन्मदिन असतो. कवी कुसुम मार्गदर्शकचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे होते. त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण आहे. महाराष्ट्राची मातृभाषा तसेच अधिकृत आणि राज्यभाषा मराठी आहे. मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल आहे. अनेक संत कवी लेखक यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा दिन सर्व शाळा महाविद्यालय उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले हवे. धन्यवाद. साईराम. मराठी भाषेचा जिवंत राहणार आहे आणि आता आपण ती जिवंत ठेवणार. हे पहिल्यांदा आणलं तरच मराठी भाषेचं अस्तित्व टिकू शकतं. मराठी भाषा येण्यासाठी मराठी साहित्य वाचणे गरजेचे आहे. इंग्रजी हिंदी इंग्लिश वाचणे खूप आणि संख्यानाचं लक्षण मानलं जातं. आपल्या मायबोलीच्या गोडवा नेहमीच लाभावाचं वाटतं. राज्याची बोलीभाषा ही त्याची मुख्य आणि शान असते. ही ओळख रहिवाशात मिळून जपली गेली पाहिजे. साईराम. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर. जन्म 27 फेब्रुवारी 1912 पुणे. मृत्यू 10 मार्च 1999 नाशिक. त्यांचे मूळ नाव गजानन रघुनाथ शिरवाडकर. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. विवा शिरवाडकर यांचे 4थी पर्यंत गावाच्या लॉकडाऊन शाळेत झाले. आणि कवी कुसुम मार्गदर्शक यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी घेतलेला आहे. ओम श्री साईराम. माझे नाव आराध्य प्रवीण आहे. आज मी तुम्हाला मराठी गौरव दिवस याची माहिती सांगणार आहे. माझा मराठी गोड कौतुके परी अमृतही पैदा तितके 80 अक्षरे रसिके मिळते. योग मार्गाची संस्कृती वर्णन जारकोन शब्दात आहे. ते परिभाषित तसे न वापरता प्राकृतिक मराठी भाषेत योग मार्गाचे वर्णन ऐकायला जाणते. ते रसिकेश होते तयार होतील का? या संख्येचं समाधान प्रस्तुत करीत आहे. सध्याच्या काळी देखील हा प्रश्न अनेकांना पडतो. आधुनिक इंग्लिशमध्ये शास्त्र मराठीतून अचूक कसे व्यक्त होतील? राम. आम्ही घडे धन शब्दांचे क्षेत्रे रत्ने करू. शब्दांचेच आमच्या जीवनाचे जीवन. शब्दे वाटू धन लोका. तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव. शब्दाची गौरव पूजा करू. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले बघा. आणि या मराठी यांचा उच्चार मराठीतले 12 स्वरांचा उच्चार आणि जिभेची स्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे. ओठ आणि मध्य आणि कंठ याच्यानुसार मराठीचा उच्चार कसा होतो हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. मराठी मग माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास, माझी स्मृती, माझ्या रक्तात ही मराठी भिनलेली आहे. मराठी असल्याचा गर्व आपण बाळगायचा आहे. आणि या मराठीमध्ये सध्या 14 कडी
पहिलीच्या मुलांना आहे, यानुसार मराठीचा अभ्यास आपण या 14 कडीच्या माध्यमातून शिकत असतो. ही मराठी माझी मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके 80 अक्षरे मिळविणं. संत ज्ञानेश्वर यांनी मराठीचं वर्णन या आपल्या शब्दातून व्यक्त केलेलं आहे आणि असा मराठीचा मला सार्थ अभिमान आहे आणि आपण आपली मराठी अस्मिता नेहमी बाळगायची आहे आणि या मराठीचं कौतुक आपण नेहमी अभिमानाने आणि गर्वाने गायचं आहे. या मराठीमध्ये अक्षर बघा, प्रत्येक अक्षराचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. अ म्हणजे काय तर अंतःकरण शुद्ध असावे आणि ज्ञ म्हणजे काय ज्ञान परिसराला अखंड स्मरावे. म्हणजे अज्ञानी माणूस ज्ञपर्यंत जाईतोपर्यंत ज्ञानी बनून बाहेर पडतो, असं हे मराठीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. इंग्रजीमध्ये A to Z अक्षरे जरी असली तरी ॲपल पासून झेब्रापर्यंत म्हणजे फळापासून सुरुवात होऊन प्राण्याची शेवट होतो, मात्र मराठीमध्ये अज्ञानापासून सुरुवात होऊन ज्ञानी बनून बाहेर पडतो, असं हे मराठीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मराठी भाषेपेक्षा हिंदी इंग्रजीमध्ये बोलवून समोरच्या इम्प्रेशन पाडतात, कारण त्यांना मराठी बोलायची लाज नसते. मराठीतून शिकलेला मुलगा कुठेही कमी पडत नाही. इंग्रजी म्हणून इंग्रजीच्या पाठीमागे लागणारी मुलं हल्ली आता इंजिनिअरिंग मेडिकल याच्यामध्ये गटांगळ्या खाण्याची सुरुवात करत आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही असं समजू नका की मराठी शिकून आम्हाला कोणीही विचारत नाही, तर मराठी शिकणाऱ्यालाच पुढे विचारलं जातं, कारण त्याला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा अवगत होतात. जसं इंग्रजीच्या मुलांना जर मराठीमध्ये विचारायला गेला तर त्यांना काही समजत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. त्यांना फक्त इंग्रजी वाव 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 करायचं एवढंच माहिती आहे, पण मराठीचा अर्थ जर विचारला तर तो समजत नाही. सुरुवातीला तुम्हाला इंग्रजी कठीण वाटते, परंतु जगातली सर्वात सोपी भाषा ही इंग्रजी आहे. मराठी इतकी अवघड आणि समजण्यास बोलीभाषा जरी तुमची असली तरी इंग्रजीच्या मुलांना मराठी ही कठीण जाते. त्यामुळे आपण नेहमी मराठीचा अभिमान बाळगायचा आहे आणि मराठीतूनच बोलायचं आहे. जर तुम्ही समोरच्याला त्यांच्या भाषेतून बोलला तर तुमचं महत्त्व कमी होतं. हिंदी लोक दक्षिण भारतात कर्नाटकमध्ये किंवा तमिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशमध्ये का नाही गेले, का नाही तिथे मुंबईसारखे भैये ते का नाही आले, तर ते नेहमी आपल्या तमिळ भाषेत, कन्नड भाषेत, केरळ भाषेत बोलतात. त्यामुळे त्यांच्यामुळे त्यांचा प्रसार आणि प्रचार झाला नाही. हिंदीमुळे अनेक भाषा लोप पावलेल्या आहेत आणि आपली मराठी भाषा लोप पावू नये म्हणून आपण नेहमी मराठीच बोललं पाहिजे. जिथे आवश्यक आहे तिथं इंग्रजी जरूर बोला, मात्र मराठीतून बोलल्यामुळे आपल्या मराठी भाषा टिकून राहण्यास मदत होत आहे. मराठी भाषा आमच्या महाराष्ट्राची शान, भजन कीर्तन बारूड ऐकून हरपून जाते. मान अशा मराठी भाषेचा बाळगा, गर्व मराठी भाषा आणि मराठी भाषा गौरव दिन आनंदाने साजरा करूया सर्वजण. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. साईराम, माझे नाव रियाज महेश मोरे आहे. मी आज तुम्हाला अभंग बोलून दाखवणार आहे. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला
कसा राहिला विठेवर उभा कसा राहिला. माझे नाव आराध्य आनंद शिगरे. मी 2री ब मध्ये शिकत आहे. आज 27 फेब्रुवारी आपल्या मायबोली मराठी भाषेचा गौरव दिन आहे. सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस थोर मराठी साहित्यकार कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अमूल्य आहे. मराठी ही खूप सुंदर व सामर्थ्यवादी भाषा आहे. मराठी महाराष्ट्राची मातृभाषा व राजभाषा आहे. मराठीची साहित्य संपदा विपुल असून तिला थोर परंपरा लाभली आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार सर्वत्र करूया. मराठी बोलूया, संस्कृती टिकूया, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी मराठी पण जपूया. बोला जय मराठी, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. साईराम. माझे नाव प्रियल महेश मालनकर. आज मराठी भाषा गौरव दिन. मायबोली मराठी. विवाह फुल्ल अन्न व पुन्हा आपणच मरतो जयासाठी अशी समृद्ध भाषा माझी मायबोली मराठी. कित्येक कवी अन्न लेखक घडले या पावन भूमीवरी. तेही जाणे मराठी भाषा त्यांची ओळख हीच खरी. काना मात्र अन्न वेलांट्या जुळवून आले सारे. बहुभाषिक या जगात वाले मराठीचेही वारे. धन्यवाद. माझे नाव सोनाली मोहन भोसले. आज मी तुम्हाला मराठी दिनाबद्दल माहिती सांगणार आहे. आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी बोलतो, आम्ही मराठी ऐकतो. आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी बोलतो, आम्ही मराठी ऐकतो. आम्ही मराठी शिकतो, आम्ही मराठी लिहितो. आम्ही मराठी शिकतो, आम्ही मराठी लिहितो. सगळे